नमस्कार. रंगा येईओच्या आजच्या भागात आपण अशा एका वेगळ्या अवलियाला भेटणार आहोत की ज्याने आत्तापर्यंत लाखो चित्र काढलेली आहेत. आता तुम्ही म्हणाल लाखो चित्र आणि एका माणसाने? तर हो, आपण लहानाचे मोठे झालो ते छोट्या छोट्या गोष्टींची पुस्तकं वाचत, कधी कधी कार्टून्सची पुस्तकं वाचत होतो आणि ही सगळी पुस्तकं वाचताना त्याच्याबरोबर त्याची चित्र होती. आणि ही चित्र काढणारी जी व्यक्ती आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून आज आपल्या भेटीला आलेली आहे. ती व्यक्ती, त्यांचं नाव आहे दिलीप कदम. चित्रकथा, कॉमिक्स वाचायला मजा येते कारण एकाच वेळी गोष्ट आणि चित्र बोलत असते. भारतातल्या निवडक चित्रकथांच्या म्हणजे कॉमिक्सच्या निर्मात्यांपैकी महत्त्वाचे एक असलेले दिलीप कदम सर, आपलं स्वागत रंगा येईओ मध्ये. नमस्कार. नमस्कार. कसं आहे, या माध्यमातून आम्ही आमच्या प्रेक्षकांच्या पर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने चित्रकलेशी संबंधित, रंगांशी संबंधित व्यक्तींची भेट घडवून आणतो. आणि ही भेट घडवून आणत असताना तुमच्यातलं वेगळंपण जे आहे ते सांगावं, तुमच्यापासून प्रेरणा घेऊन काही नवीन मुलं तयार व्हावीत, चित्रकलेकडे बघण्याची दृष्टी बदलावी, हा आमचा उद्देश आहे. तर तुम्ही काढलेली चित्र बघत असताना म्हणजे मलाही आठवतं आहे, अमर चित्रकथा म्हटलं की ती दिवाळीची सुट्टी आली, मे महिन्याची सुट्टी आली की आमचे वडील आम्हाला आणून द्यायचे किंवा आम्ही लायब्ररीमध्ये जायचो, ती पुस्तकं घ्यायचो. पण ती पुस्तकं घेतल्यानंतर ती वाचत असताना त्याच्यामधलं जे इलस्ट्रेशन्स असायची, जी चित्र असायची, त्याच्यातून ती कथा बाहेर यायची. मग त्या पात्रांची एक्सप्रेशन्स बघून ती जिवंत व्हायला लागायची. आणि मग ती कथा, आजकाल काय मुलांच्या हातात रिमोट कंट्रोल आहे, आणखीन स्मार्टफोन आहे, त्याच्यामुळे सहज ते अगदी बघत असतात. पण त्यावेळेला आम्हाला जी शिस्त लावलेली होती की ज्याच्यामुळे आम्हाला पुस्तक वाचणं, त्याच्यातून स्वतःचं एक वेगळं अजून व्हिज्युअलायझेशन तयार करणं, याला फायदा होत होता. आणि तो फायदा होत होता तुम्ही काढलेल्या अनेक कॉमिक्समधून. तर ह्या कॉमिक्सची सुरुवात तुमच्याकडून कशी झाली? माझ्याकडून म्हणजे मी पुण्याला जे शिकायला आलो, पुण्यात आल्यानंतर आमची घरची परिस्थिती तेवढी चांगली नव्हती, म्हणून पार्ट टाईम जॉब करणं गरजेचं होतं. बर. म्हणून प्रताप मुळीकांची त्यावेळेला जाहिरात आली होती की मला कॉमिक्ससाठी कॅलिग्राफी म्हणजे सुंदर हस्ताक्षर असणार, सुंदर हस्ताक्षर असणार. आणि मी पेंटिंगचा माणूस होतो, मला गरज आर्थिक ह्याची होती. बरोबर. आणि मग मी जॉईन झालो. जॉईन झाल्यावर तोपर्यंत मला कॉमिक्स काय प्रकार आहे माहिती नव्हतं, प्रताप मुळीक काय माहिती नव्हतं. म्हणजे कॉमिक्स फील्डमधले सगळ्यात मोठे माझे गुरु हे प्रताप मुळीक आहेत. आपल्या भारत देशातलं सर्वात सुंदर काम असणारं असं त्यांचं काम आहे. बरं. हां. पण फार आयुष्य काही त्यांना लाभलं नाही. 7 वर्ष झालं ते गेलेत. म्हणजे पण मग तुम्ही त्यांच्याकडे कॅलिग्राफी करत होता? कॅलिग्राफी करत होतो. दरम्यान जे कंसातले मनातले ते डायलॉग, डायलॉग लिहिणे. ओके. वरचं कॅप्शन, खालचं कॅप्शन आणि बबल्स, त्याला बलून म्हणायचं. त्याच्यात जो कोणी बोलणार आहे त्याच्या तोंडापर्यंत ॲरो जातो. बरोबर. त्याला ते डायलॉग म्हणायचं. बरं. तर ते डायलॉग जेव्हा लिहिण्यासाठी स्पेसिंग वगैरे करावं लागतं, फिगरला डिस्टर्ब होणार नाही असं बघावं लागतं. बरं. तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून ते कॅलिग्राफी सुरू केली. पण दरम्यान मला माझं ड्रॉइंग चांगल्यापैकीच होतं. तर ते ही परमेश्वरी योजना आहे बरं का, हे ठरवून होणारी नाही गोष्ट. म्हणजे मला तिथपर्यंत न्यायचं होतं कुठल्याही मार्गाने, त्याप्रमाणे मी तिथं गेलो. आणि तिथं मग मी हळूहळू कॉमिक सुरुवात केली. बर. मुळीकांनी मला चान्सेस भरपूर दिले, तू हे कर, ते कर, ते कर. मग त्याप्रमाणे मग कुमार मासिक, बिरबल, असं जे काही पुण्यातली छोटी छोटी बरोबर. कार्टून वेगळा प्रकार असतो, हा विनोदासाठी असतो. बरोबर. आणि हे कॉमिक्स हे
वेगळं असतं. बरोबर. कारण बऱ्याच जणांना ते कार्टूनच म्हणतात. कार्टून आणि कॉमिक्स यातला नेमका फरक कसा आहे? कार्टून बरीचशी जी चित्र काढलं जातात कार्टूनची, ती न्यूजपेपरसाठी, कोणाला हसवण्यासाठी अशा प्रकारे काढली जातात. बरं. उदाहरणार्थ अकबर बिरबल ही जी कॅरेक्टर आहे, म्हणजे दोघांचे विनोदी किस्से म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याच्या वेळेला तुम्ही एखादं हास्यास्पद बिरबल काढला, हास्यास्पद अकबर काढला, तर ते कॉमिक होऊ शकतं. ओके. पण ते तरी देखील कार्टून हे साधारण न्यूजपेपरसाठी वापरलं जाणारं किंवा दिवाळी अंक, काही विशिष्ट अंकासाठी वापरलं जाणारं, कोणाची एक वेगळ्या पद्धतीने पाय खेचणे म्हणतो, टिंगल करणे, त्याच्यासाठी वापरलं जाणारं ते माध्यम आहे. पण कार्टून कॉमिक्समध्ये ते चालत नाही. वास्तववादी तुम्ही जितकं रामाशी जितकं तादात्म्य पावाल, राणा प्रतापशी जितकं प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही कॉमिक करतात, तिथं कार्टून कसं चालेल? बरोबर, नाही चालणार. कारण भावच बदलतो. खूप रिअलिस्टिक, खूप जितकं तुम्ही वास्तवाशी जवळीक चालाल तितकं ते प्रभाव तितका जास्त होतो. म्हणजे मुलं किंवा आम्ही वाचता त्याच्यामध्ये गुंतून जायचो, कारण ती चित्र बघता ते संवाद वाचताना बरोबर आम्हाला गुंतायला व्हायचं. तुमची अवस्था काय असायची ती चित्र काढताना? चित्र काढताना कुठलीही कॅरेक्टर, अगदी भीष्म आहे तर भीष्म जर सगळ्यांचे आजोबा आहेत तर त्यांचं वय किती असलं पाहिजे, त्यांची दाढी कशी असली पाहिजे, त्यांचं कुणीतरी काढलंय म्हणून नाही, आपण भाव आणला पाहिजे, तेव्हा तो त्यात येतो. बरोबर. नुसत्या महाभारतात हजारो कॅरेक्टर आहेत, कारण ह्यांची 100 मुलं आहेत, ह्यांची हे 5 आहेत, द्रौपदी कोणती, गांधारी काय, जसं अशी जे सगळे कॅरेक्टर. बरोबर. तर या कॅरेक्टर करताना द्रौपदी कशी पाहिजे, गांधारी कशी पाहिजे, कुंती कशी पाहिजे, किंवा कृष्णाची सुभद्रा कशी पाहिजे, ह्या सगळ्या कॅरेक्टरचा विचार करावा लागतो. हो, म्हणजे मग प्रत्येक कॅरेक्टर वेगळं उभं राहणं आणि ते तुम्हाला प्रत्यक्ष दिसतंय. म्हणजे आता हे मी इथलं बघतोय, मी महाभारत, संपूर्ण महाभारत तुम्ही अमर चित्रकथासाठी ते करून घेतलेलं आहे, बरोबर आहे. त्याचे 3 खंड आहेत, म्हणजे 14 असे 3 खंड आहेत, आणि त्या 3 खंडामध्ये सगळी चित्रमय महाभारत आहे. तर ह्या अशा चित्रमय कथा करताना आणि त्याच्यावरचे जे तुम्हाला प्रतिक्रिया येतात, तर त्या साधारण कशा पद्धतीच्या असायच्या? प्रतिक्रिया खूपच सुंदर आलेल्या आहेत. आता कुठे काही जर चुकून राहिलं, माझे मित्र आहेत, आम्ही दोघांनीच ते कॉमिक केलं, मुरलीधर नांगरे म्हणून. बरं. त्यांनी मारुतीला शेपटीच काढली नाही आणि फुल पेज होतं ते. बापरे. मारुती मोठा असल्यामुळं काय झालं, शेपटी काढायचं विसरून गेलं. विसरून गेलं, अमर चित्रकथेला मुंबईला पाठवलं, पैंनी त्यांचं एडिटिंग असतं, शेवटी सगळं ती टीम आहे तिथं, सगळं चेक करणारी, एक शब्द इकडे तिकडे होणार नाही, आणि ते छापलं गेलं. तर हनुमाना विदाऊट टेल असं ज्या काही हजारोनी पत्र जी आली, तर असं जे झालं तसं अजून सुदैवाने अजून तरी माझ्या बाबतीत झालं. म्हणजे लोक अगदी चाणाक्षपणे नजरेने बघत असतात ते, आणि कारण नुसतं वाचत नाही तर ती चित्र बघून ते वाचतात. अगदी बरोबर. आणि मग त्याच्यातून ती गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचते.
थोडासा पुढचा प्रश्न अगोदर घेतोय की एवढं सगळं तुम्ही कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये सातत्य ठेवता, त्याची कंटिन्युटी ठेवता. बरोबर. मग आता हे कॉम्प्युटरचं युग आहे, त्याच्यामध्ये असं कम्प्युटरवर कॉमिक्स नाही करता येत? नाही, अजून तरी होत नाही. का हो? कारण प्रत्येक फिगरची जी एक भाषा आहे, भाषा, शरीर भाषा अगदी ती वेगळीच आहे. हम्म, हम्म, हम्म. आणि भीमाला तुम्ही किती वेळा त्याच्या प्रत्येक वाक्याला तो जो होम करत असेल ना, तर तुम्ही काय करणार त्याच्यासाठी? हम्म. नुसता भीम काय होतं, फिगर ड्रॉइंग करताना भीम वेगळा आहे, त्याची बॉडी लँग्वेज वेगळी आहे, युधिष्ठिराची वेगळी आहे, शांती के साथ असं जे युधिष्ठिराची भूमिका आहे, बरोबर, अर्जुनाचं वेगळंच अँग्री मॅनच्या भूमिकेत आहे. हम्म. हे तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये नाही दाखवता येत. म्हणजे त्याच्यासाठी कॉम्प्युटर भावना नाही दाखवू अजून शकत. अजून डेव्हलप व्हायला अनेक वर्ष झाली. अनेक वर्ष जातील. पण तुमच्या रेषांनी तो तितका जिवंत होतो. जिवंत होतोच. आणि हे एवढी सगळी तुमची चित्र बघितल्यानंतर माझ्या लक्षात यायला लागलं की त्याला एक वेगळं सातत्य तुम्हाला जपावं लागलेलं आहे. अगदी अगदी. आणि ह्या सगळ्याचा अभ्यास करत असताना कॅरेक्टर्स आली, ती सगळी तुमच्यापर्यंत पोहोचली. आता इथे तर मला शत्रुघ्न दिसतोय, श्रीश्रींचं एक पुस्तक आहे, म्हणजे मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर त्यांनी केलेलं एक दिल्लीवाल्यांनी केलेलं, तेही तुम्ही केलेलं आहे. होय. ही अशी कॅरेक्टर्स करत असताना किंवा मायथॉलॉजी आहे, म्हणजे पुराणातल्या काही बरोबर, गोष्टी आहेत, बरोबर, बरोबर. तर ह्या सगळ्या करत असताना त्यांचा विषय तुमच्यापर्यंत कसा पोहोचला आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तिरेखा तुमच्या पर्यंत पोहोचल्यानंतर तुमच्या मनावर काही वेगळे परिणाम झाले होते का? झालं ना. ते कशा पद्धतीचे? कशा पद्धतीचे म्हणजे जेव्हा आपण एखादी कॅरेक्टर करतोय, हम्म, अगदी तुम्ही महाभारतातलं कुठलंही अश्वत्थामा जरी केला ना, हम्म, तर अश्वत्थामा हा चिरंजीव आहे. ओके, बरोबर. पण अश्वत्थामा शेवटी काय झालं, कर्ण जसा आहे पांडवांचा थोरला मुलगा आहे, हम्म, भाऊ आहे, थोरला भाऊ आहे, पण त्यांनी असत धर्म स्वीकारल्यामुळं तो इव्हिल ठरला. हम्म, 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 मग कर्ण जेव्हा कॅरेक्टर तुम्हाला उभारायची हम्म. आहे सर्वात श्रेष्ठ आहे, बरं. पण तो जो भाव आहे ना कर्णाचा, तो इव्हिल आहे. शेवटी काय झालं, तो हिरो नाही ठरला. हम्म, ठरला नाही म्हणण्यापेक्षा आपल्यालाही ते पटतं. हम्म, कृष्णाचा आणि कर्णाचा जेव्हा संवाद झाला, एवढंच नव्हे, भीष्माचा आणि भीष्म धारातीर्थी पडलेले आहेत, बाणावर हे आहेत, हम्म. आणि त्यावेळा कृष्णाला देखील त्यांनी हेच विचारलं की युद्ध झालं, सगळं झालं, सगळे कौरव मारले गेले, हम्म, पण कृष्णा तूच मला सांग, तू खरा देव आहेस ना? हम्म, तर तो म्हटला नाही, मी देव नाही आहे. हम्म, अलग आता तरी खरं बोल. कोण म्हणतायत? भीष्म म्हणतायत. हम्म, हम्म, तेव्हा म्हटले की हे जे पांडवांनी हम्म, सगळ्या कौरवांना मारलं, हम्म, हे खरं बरोबर झालं का? धर्मयुद्ध झालं का? हम्म, अलग अलग. म्हणजे मी तसं म्हणत नाही, तुम्ही मला कशासाठी विचारताय? हम्म, हम्म, तुम्ही पांडवांना हा प्रश्न विचारा की बाबा तुम्ही धर्मयुद्ध केलं का? हम्म, मग म्हणे हा काळ आता असाच चालणार का? हम्म. आणि मला ह्या यातना का होत आहेत? बर. मी इतकं आयुष्यभर जपलं, मी कोणालाही दुखावलं नाही, म्हणजे सत्याचं व्रत घेतलेला हा भीष्म, दादा भीष्म, बरोबर. हां, शेवटी अशा प्रकारे जे मरण आलं, तर हे का आलं आणि का मला वेदना होत आहेत वगैरे वगैरे. हम्म, तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं, प्रत्यक्ष द्रौपदीचं वस्त्रहरण चालू असताना हम्म, तुम्ही जे गप्प बसलात, हम्म. त्याचं हे फळ आहे. बर. तुमच्या हातात होतं. हम्म, मी जेव्हा तुमच्याकडे समेट करायला आलो होतो की 5 गावं तरी द्या, हम्म, त्यावेळेला तुम्ही जर भूमिका घेतली असती. बरोबर. अशा अनेक गोष्टी आहेत की जिथं तुम्ही काय केलं, गप्प बस. म्हणजे कसं झालं माहितीये का दिलीप सर, हां. की तुम्ही ह्या सगळ्या कथा आताही हो. तुम्ही हे सगळं सांगत असताना अख्खं महाभारत तुम्हाला पाठ आहे पाठ आहे. आणि ते इतक्या सहज तुम्ही सांगताय की ती चित्र उभी राहत आहेत, हो. तुमच्या बोलण्यातून उभी राहत आहेत. मग कागदावर उतरणं तर तुमच्या हातात कला असल्यामुळे अगदीच शक्य आहे.
अभिनवला शिक्षकही होतात, त्यावेळेला मुलांना काय शिकवत होता? मी फिगर ड्रॉइंगच शिकवतो, फिगर ड्रॉइंग. बर. पोर्ट्रेट. हम्म. आणि मी विद्यार्थ्यांना कंपल्शन केलं होतं हम्म. की 2 स्केचेस असल्याशिवाय वर्गात यायचं नाही. बरं. तुम्ही ते आणि अर्ध्या तासाचं एक स्केच पाहिजे, ड्रॉइंग पाहिजे. स्केचचा अर्थ ड्रॉइंग पाहिजे. हां. ते स्टेशनवर जाऊन एका मिनिटात एक करतात ना, त्याला तुम्ही एवढं घरभर जरी चवड केली हां, हां. काही उपयोग होत नाही. ते मग? फक्त आम्हाला शिक्षकांना दाखवण्यापुरतं ते होतं. त्याचा ड्रॉइंगशी फार संबंध नाही. मग कशा पद्धतीचं असायला हवं? ड्रॉइंग एक ड्रॉइंग. तुम्हाला डोळा काढता येतो का, हात काढता येतो का? नाही. ओ. ओके. तुम्ही एखादी खुंटीवर टांगलेली पॅन्ट आहे, हम्म. त्या पॅन्टच्या फोल्ड ॲज इट इज करा. दॅट इज ड्रॉइंग. दॅट इज ड्रॉइंग. हो, बरोबर. साधी एक तुमच्या टेबलवर ठेवलेली एक छान किंवा ग्लास आहे, हां, हां. काचेचा ग्लास. हो, बरोबर. ओके. हम्म. तो जोपर्यंत तुम्हाला तसाच्या तसं दाखवता येत नाही तोपर्यंत तुम्हाला ड्रॉइंग येणार नाही. मग त्याच्यासाठी काय आम्हाला मॉडेल मिळत नाही ह्या सबबी सांगूच नका ना. तर असं कंपल्शन केल्यामुळं काय झालं, विद्यार्थ्यात एक दहशत तयार होती आणि बरोबर. त्यांचं आपोआप ड्रॉइंग सुधारतं. 15 दिवसाची फक्त गॅप पडली हम्म, हम्म, हम्म. म्हणजे दिवाळी सुट्टी असते की नाही, हो. दिवाळीच्या सुट्टीच्या अगोदर जो हात तापलेला असतो ना, हां. तो 15 दिवसाची गॅप पडली तर त्याचं ड्रॉइंग परत रुळावर यायला हां. परत पुढचे 8-10 दिवस जातात. हो. म्हणजे इतकं त्याच्यात सातत्य पाहिजे. म्हणजे सर, तुम्ही जे म्हणताय त्याच्यावर माझ्या एक लक्षात आलं की गाणाऱ्यांना एक रियाज लागतो, जो रोजचा करावा लागतो. नटांनाही करावा लागतो, अगदी. तसंच चित्रकाराला सुद्धा एक रोज रियाज लागतो, होय. रोजची तालीम लागते. अगदी. किमान 2 तास बैठक मारून एक तरी चित्र करायचं. मग ते त्याचा वापर कशाही पद्धतीने हो अथवा न हो, पण ते करायचं. यस. ही आणि हे तुम्ही घालून दिलेली शिकवण आहे आणि तुमचे विद्यार्थी ते पाळतातही. नक्की नक्की पाळतात. बरं. नाही त्याच्याशिवाय उभं राहूच शकत नाही. बरं. कदम सर मला कॉलेजमध्ये शिकवायला होते. कॉलेजमध्ये 2007ला माझा डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर खरं प्रॅक्टिकल काम कशा प्रकारे केलं जातं हे खरं सगळ्याच मुलांसाठी ही खरं महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी मी कदम सरांकडे यायला लागलो. सरांकडे काही कामं असायची, कॉमिकची कामं असायची. मी सुरुवातीला पेन्सिल शेडिंगपासून सुरुवात केली सरांकडे. सरांनी त्यात कशा पद्धतीने काम करायचं याचं व्यवस्थित मार्गदर्शन केलं. सरांच्या मार्गदर्शनामुळे मला थोडीशी कला आत्मसात झाली आणि त्याच्यामुळे मी आज थोडंफार काम करू शकतो आहे. हे मी माझं भाग्य समजतो की कदम सरांसारखे आध्यात्मिक गुरु, मला चित्रकलेचेही गुरु म्हणून ते मला लाभले. सर, मी या सगळ्या गोष्टी तुमच्या ऐकता ऐकता माझ्या एक लक्षात यायला लागलं की तुमचा प्रवास मातीतून झालेला आहे. अगदी. म्हणजे तुमचं गाव कुठचं आणि तिथला जो प्रवास आहे तो कसा काय झाला? म्हणजे तुम्हाला वेगळं वाटेल नाही, की नाही. माझा असं का विचारतायत? नाही नाही नाही. अगदी मातीशी माझी शेती आहे. बरं. माझे आजोबा चुलते सगळं तिथूनच माझे आजोबा बैलगाडी बांधणं जे आहे हं, हं. ते करायचे. बैलगाडी बांधणं हाही एक क्राफ्टच आहे मोठं हो. आणि ते अवघड आहे. हं, म्हणजे माझे वडील टीचर होते. हं, हं. त्यांचं ड्रॉइंग चांगलं होतं. ते कृष्णाचं काहीतरी चित्र काढलं की मग मी पेन्सिलनी तसं करायचा प्रयत्न करायचो. बरं. आर्थिक परिस्थिती त्यावेळेला 1972चा दुष्काळ वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहे. हो. तर त्या म्हणजे गव्हाचा भात खाल्लेला हा इथपर्यंत मला आठवत आहे ते. लेवी. हं. हा. तो तांबडा ते हो. ज्वारी काय इलो मिलो काय होतं ना ते. मिलो. मिलो. हं. तर हे सगळं त्या ह्याच्यात आम्ही वाढलेलो आहे. बरं. आणि आर्थिक परिस्थिती त्यावेळेला म्हणजे फार दारुणच होती. हं, हं. तर इथं पुण्यात आल्यानंतर हं. आमची आर्थिक परिस्थिती काहीच नव्हती. त्यामुळं मी हा जॉब, अर्थात ते सगळी वाट आहे, तू आता इथं हे जायचंय ते जायचंय तसं, हा जो प्रकार आहे ना, पण
परमेश्वराने काय केलं, आत्तापर्यंत मी 45 ते 50 वर्ष हम्म. माझी जी बैठक आहे कमीत कमी 8 तासाची रोज 8 तास. रोज. आता मी 17वं मला पुढच्या महिन्यात सुरू होईल. हो. ओके. माझ्या माहितीप्रमाणे मी भरपूर केलं, म्हणजे काम ज्याला म्हणतात आर्ट फील्डसाठी. बरोबर बरोबर. माझ्या माहितीप्रमाणे अजूनही कोणीही माझी 800च्या दरम्यान कॉमिक्स झालीत. 800च्या दरम्यान कॉमिक्स पानं किती झाली? म्हणजे त्या हिशोबाने 800 गुणिले 30 धरा. बर. हां, म्हणजे हो. इतकी पेजेस झालीत. तर इतकी पेजेस कुणीही केलेली नाही. साधारण मी म्हणून मगाशी म्हटलं की लाखो पेंटिंग्स असे जो उल्लेख केला तुमच्या ड्रॉइंग म्हणा, ड्रॉइंग्स, तर ती जी लाखांत म्हणजे 2 लाखापेक्षाही जास्त नाही खूप ही अगणित झाली असं म्हणूया. अनेक झालीत. हां. लहान थोर वाचक त्यांनी निर्माण केलेल्या अगणित चित्रकथांचे वाचन करून समृद्ध झालेले आहेत. छोटी छोटी चित्र काढणं, त्यांना संवादातून सजवणं, यासाठी अगोदर संहिता वाचून गोष्टीचा आलेख ठरवणं आणि त्याचं सादरीकरण करणं हे अत्यंत जिकिरीचं काम दिलीप कदम अगदी सहज करतात. सर, तुमची काही व्यक्तिगत अशी वेगळी अदर दॅन म्हणजे कॉमिक्स वगैरे सोडून तुम्ही व्यक्तिगत काही प्रदर्शनही भरवलीत. होय. कृष्णावर तुमची वेगळी भक्ती आहे, होय. कारण तुमचा कृष्ण हा भारतीय आहे होय. असं तुम्ही म्हणताय. तर त्याच्यामध्ये तुम्ही 2 वेगवेगळ्या नावांनी हे केलेली होती. म्हणजे हे जे आहे आता ते मधुराधिपते होय. हे होय. ते हे बघत असताना त्यातला तुमचा कृष्ण अगदी इतका सुंदर वाटतो ना हा, की मला त्याचं ते संपूर्ण प्रदर्शन बघावंसं वाटलं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की मला ते पाहायचंय. आणि ही कृष्णाची इतकी विलोभनीय रूपं त्याच्यातून तुम्ही दाखवलेली आहे. होय. आणखीन ह्या मधुराधिपतये त्याच्यानंतर अशी आणखीन वेगळी काही इलस्ट्रेशन्सच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला करावीशी वाटली? वाटतं ना. म्हणजे व्यावसायिक स्वरूपाचं काय काम? व्यावसायिक स्वरूपापेक्षाही मला पेंटिंगचं भगवान श्रीकृष्णावर जितकं करता येईल हम्म. तितकं करायची इच्छा आहे. पण आता काय आहे, हां. माझ्याकडे काम इतकं लोड आहे, हां. तीच भगवंताची सेवा आहे. कारण तुकाराम महाराजांचं जे गाथेचं काम आहे चाललेलं आहे, बर. हे भगवंताचंच काम आहे. तुकारामाच्या गाथा मंदिर होतंय, त्या गाथा मंदिरातलं एक वेगळं काम तुम्ही करताय. होय. आणि ते वेगळं काम करत असताना माझ्या एक लक्षात येत आहे की हे जे काम आहे ना तुमचं, तर ते फार म्हणजे आता आम्हाला बघताना की ते इलस्ट्रेशन्स आहेत, ते आता आपण बघतोच आहोत. आणि अभंग क्रमांक 2941 हा तुमच्याकडे असा येतो, हो. ते तुम्हाला देतात. आणि त्याच्यामध्ये तो अभंग लिहिलेला आहे, धिक जिणे तो बाईले आधीन, बरोबर. धिक जिणे तो बाईले आधीन, परलोक मान नाही दोन्ही. याच्यानंतर त्याचं वर्णन दिलेलं आहे तुम्हाला, नहुषाचे स्वर्गातून पतन होताना. आता हे अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रिप्ट दिलेलं आहे. दिलं जातं. हे स्क्रिप्ट दिल्यानंतर मग तुम्ही त्याचं इलस्ट्रेशन करून त्यांना दाखवता. पेन्सिल अगोदर करायचं, पेन्सिल वर्क. आणि ते त्यांच्याकडून ॲप्रूव्ह करून घ्यायचं, बरं. नंतर कलर करायचं, बर. आणि नंतर फायनल करायचं नंतर कॅनव्हासवर. बाप रे. असा प्रोसेस आहे. बरोबर. मला हे समजून घ्यायचंय की भारतामध्ये ह्या कॉमिक्सची सुरुवात साधारण केव्हापासून झाली 72. भारतामध्ये? हो, 1972ला अमर चित्रकथा हा. त्यांनी सुरुवात केली. बर. सुरुवात केली, पै टाइम्स ऑफ इंडियामध्ये होते अनंत पै. हा हा हा. त्यांनी तो जॉब सोडला आणि केवळ खाली बसून एक आपलं ते मारवाड्याचं असतं ना, हां. तसं घेऊन त्यांनी स्क्रिप्ट लिहिलं पहिलं. बरं. काय होतं, ते दिल्लीला गेलेले असताना तिथं काही प्रश्नोत्तरं चालली होती स्कूलमध्ये. हा हा. तर इंग्लंडच्या राणीचं नाव काय, ह्याचं नाव काय, त्याचं नाव काय, मुलं पटापट उत्तरं देत होती. हा पण रामाच्या आईचं नाव जेव्हा विचारलं हा. तर ते काही कोणाला माहिती नव्हतं. बरं. तर पैंच्या डोक्यात ते आलं, म्हणजे आपले महाभारत रामायण ह्याची मुलांना कल्पनाच नाही. बर. त्यामुळं पैंनी ठाम ठरवलं की आपण फक्त मुलांसाठी आयुष्य काढायचं. वा. आणि त्यांनी
पहिलं कॉमिक सुरू केलं मुंबईला. अमर चित्रकथा मीरचंदानी ग्रुप जो होता हां हां. त्यांनी ते म्हटले तू करायचं आहे ना, तुझी जबाबदारी सगळी. आणि ते मला वाटतं मासिक स्वरूपात यायचं त्यावेळेला. नाही, पहिलं जे कॉमिक आहे ते कृष्णाचंच काढलं. बर. रामायण, महाभारत, भागवत यासारख्या आणि अनेक व्यक्तिमत्वांवरही म्हणजे स्वामी विवेकानंद, आर्य चाणक्य, नरेंद्रजी मोदी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशांच्या जीवनावरची देखील अमर चित्रकथा घडवताना दिलीप कदम यांच्या व्यक्तिमत्वावरही एक आध्यात्मिक प्रासादिक परिणाम घडलाय. त्याचं प्रत्यंतर त्यांच्याशी संवाद साधताना येतोच. तुम्हाला या फील्डमध्ये आणल्यानंतर पहिलं स्वतंत्रपणे कॉमिक करायला कोणी दिलं? अनंत पैंनी दिलं. अनंत पै. बर. आणि त्यांनी जे पहिलं कॉमिक दिलं ते संत ज्ञानेश्वर. आणि मला खूप म्हणजे संत ज्ञानेश्वरांचं काम आपल्याला मिळालंय हा सगळ्यात मोठा माझा आनंदाचा क्षण होता. बर. आणि तशा प्रकारचीच सगळी कामं माझ्याकडे येत गेली. म्हणजे मायथॉलॉजी ही जास्तीत जास्त अनंत पैंनी माझ्याकडूनच करून घेतलेली आहे. बर. आत्ता जी काही हजारापेक्षा जास्त कॉमिक्स आत्ता मार्केटमध्ये आहेत, हां हां. पण त्यातले 200पेक्षा जास्त माझीच कॉमिक्स आहेत. वा. म्हणजे आणि त्यातलंही परत मानाचा तुरा म्हणून ज्याला म्हणतात, हां हां. म्हणजे अगदी महत्त्वाची कॉमिक्स अमर चित्रकथेने माझ्याकडून करून घेतली. वा. दुसरी गोष्ट, मनोज कॉमिक्स म्हणून दिल्लीला सुरू झालं होतं. 80 ते 90 92 पर्यंत 95 पर्यंत मनोजसाठी मीच काम केलंय. आणि महिन्याला मी 4 कॉमिक्स करत असे. म्हणजे पहाटे 6 वाजता देखील मी कामावर बसलेलो आहे. बापरे. म्हणजे एका कॉमिक्सच्या साधारण किती पानं असायची? 32 पानं. येस. हे तेवढ्यासाठी लिमिट करून ठेवलेलं होतं. अमर चित्रकथेचं 1 पेज दिवसाला होत होतं. हो. पण मी मनोजची 4 पेजेस करत होतो. मनोज कसं काय? कॉमिक्ससाठी मला टेन्शन नव्हतं. अमर चित्रकथा ही काय एवढंसही त्यात चुकीची गोष्ट चालत नाही. कुठे? अमर चित्रकथेत बर. एक शब्दही इकडचं तिकडं, म्हणजे स्क्रिप्टमध्ये देखील एवढासाही शब्द चुकीचा अनंत पैंनी छापला नाही. त्याच्यासाठी कॉमिक रद्द केलं. तुम्ही त्याची प्रोसेस सांगतो. हां. काय होतं, स्क्रिप्ट पाठवल्यानंतर आम्ही अगोदर वाचन करतो. रेफरन्स कुठले गोळा केले पाहिजेत हा विचार करतो. बरं. आता उदाहरणार्थ लाल बहादूर शास्त्रींचं कॉमिक केलं, मुघल एम्पररचं कॉमिक केलं, बाबासाहेब आंबेडकरांचं केलं. तर अशी जी बरीचशी कॉमिक्स आहेत त्यांचं पेन्सिलिंग अगदी स्वित्झर्लंडला देखील गेलेलं आहे अप्रुव्हलसाठी. पहिल्यांदा पेन्सिल. हा. अच्छा. पेन्सिल झाल्यानंतर अप्रुव्हलसाठी स्वित्झर्लंडला. बरं. पण तुम्ही ते चित्र तयार केल्यानंतर, पेन्सिल ड्रॉइंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे संवाद लिहायचे त्याच्यासाठी जागा कशी सोडायची? जागा अगोदर आम्ही व्हिज्युअल करतो की ही फिगर इथे येणार आहे, ही फिगर इथे येणार आहे. बरं. त्याला पेन्सिलिंग नाही म्हणायचं, व्हिज्युअल म्हणायचं. आणि मग ते कॅलिग्राफी आर्टिस्ट जो आहे त्याच्याकडे जातं. मी जिथं बलून केलेलं आहे तिथं त्यांनी तो बलून लिहायचा. किंवा वर जे नॅरेशन असतं ते नॅरेशन एकदा फिक्स झाले की मग मला कळतं अर्थ पेन्सिल जो करतो त्याला कळतं की स्पेस आपल्याला इतकी आहे, फिगर किती छोटी केली पाहिजे किंवा किती मोठी केली पाहिजे. हा त्याच्यावर क्लोजअप आहे तर क्लोजअपचा कुठला पार्ट केला, कारण बलून मोठा असतो. म्हणजे तेवढे संवाद राहिलेला संवाद. हां. तर संवादामुळं स्पेस एकदा करेक्ट झाली की आपल्याला फिगर तितकी मोठी प्रकर्षाने करता येते. तर हा झाला पेन्सिलिंगचा भाग. मग आता महाभारत करताना इतकी मोठी पेजेस, इतकी त्यावेळेला माझी टीम आहे. टीम जी होती इथं त्यात बरीचशी मंडळी होती.
तर मग प्रत्येक पेजचं हेड इंकिंग मी करत होतो. म्हणजे पेन्सिल झालं, फायनल झालं किंवा इंकिंग. इंकिंग बरं. मग इंकिंगचं युधिष्ठिर आहे, तर युधिष्ठिराचे किंवा त्या इथं जेवढे कॅरेक्टर आहेत त्या सगळ्या कॅरेक्टरचे हेड फक्त मी करायचो. बाकीचं मग आर्टिस्ट करायचे. आर्टिस्ट करायचे. म्हणजे जी टीम होती हां. ती त्यांनी करायची, हात पाय दागिने बिगिने. आणि परत प्रत्येकाची जी कन्सिस्टन्सी आहे बरोबर. हा भाग परत आणखी एक वेगळा आहे. हा वेगळा भाग आहे. तर ह्या प्रकारे ते झालं. आता काय झालं, लेटरिंग झालं, पेन्सिलिंग झालं आणि इंकिंग झालं. मग पेज तयार झाल्यानंतर कन्सिस्टन्सी, कुणाचं कुठं काय राहिलंय, कुणाचं कुठं काय राहिलंय, हो. ड्रेपरी कुणाची काय आहे, हां. ती कशी घेतलेली आहे, एका खांद्यावर घेतलेली आहे का डबल घेतलेली आहे, जसे संत पुरुष घेतात दोन्हीकडून असं, हां. ते आहे. कमरेला बांधलेलं आहे की नाही, का नुसतं धोतर आहे, हां. ऑर्नामेंट्स किती आहेत, हो. म्हणजे मोत्याची माळ आहे परत प्लस दागिना आहे का काय, आणि तो तसाच्या तसा. तसाच्या तसा यायला पाहिजे. आणि अगदी जाणवून असेल नसेल तर ते म्हणजे Yes. ती व्यक्तिरेखा त्याच्यावरून ओळखली जाणार आहे. यस. अगदी बरोबर. पाठमोरी जरी असली, तो बलकी आहे का, कसा आहे का, सडपातळ आहे का, योद्धा आहे, म्हणजे ह्या सगळ्या ज्या कॅरेक्टर आहेत याचा अभ्यासच करावा लागतो. करावा लागतो. बरोबर. बरोबर. सुरुवातीला ते एकटेच काम करायचे लग्न झालं तेव्हा. तर मग तेव्हा ते मला थोडं थोडं शिकवायचे. जरा आखून दे, नंतर कुठे चुका झालेला ते खोडून दे, नंतर कुठे कलर लावायचे असायचे किंवा कलर स्कीम अशी मी छोटी मोठी तेव्हा त्यांना कामं करू लागायचे. पण त्यानंतर मग त्यांचा पसारा हळूहळू वाढत गेला. मग आमचं तिकडे गोखलेनगरला दुसरं ऑफिस झालं. मग त्यानंतर हळूहळू त्यांच्याकडे खूप लोक काम करायला लागले. म्हणजे जवळ 20 तरी असतील त्यावेळी. आणि आत्ता रवी आहे. मग मात्र काही माझी मदत नाही त्यांना फारशी व्हायची. मग माझं घर आणि मी, पण आता ऑफिस जवळ असल्यामुळं मी अधूनमधून कधीतरी जाते त्यांच्याकडे. किंवा मग मला कळतं, मी म्हणजे अहो यात काहीतरी चुकलेलं दिसते. मग त्यांना वाटतं अरे खरंच की इथे काहीतरी राहिले. म्हणजे मला हळूहळू कळायला लागलं थोडं थोडं. ही सगळी कॉमिक्स करता करता तुमच्याकडे अजून वेगळ्या पद्धतीची कामं आली, तर ती पोर्ट्रेटची कामं आली. आणि त्या पोर्ट्रेटची कामं करता करता तुम्ही एक साधारण स्वामी विवेकानंदांचं जीवनचरित्रही केलेलं आहे. त्या चरित्राविषयी आणि ते कुठे लागलेले आहेत ते चित्र? भारतभर जे त्यांचं 100वी आता हे झाली, हां हां हां. तर भारतभर ते प्रदर्शन झालं. हो हो म्हणजे ती संबंध हो चरित्र ती कॉमिक्सच्या स्वरूपात केली नाही होती नाही त्यांनी? नाही नाही, मोठी पेंटिंग्सच केली होती. पेंटिंग म्हणजे पोस्टर कलरनी केली, पण मोठी केली. हां हां आणि त्याच्यावरून त्यांनी काय केलं, फ्लेक्स तयार केले. हां हां. आणि ते फ्लेक्स मग पहिलं दिल्लीला ओपनिंग झालं हां. आणि मग भारतभर सगळीकडे त्याचं प्रदर्शन झालं. बरं. आणि म्हणजे त्यांचं पुण्यात जीवनचरित्र हो पूर्णपणे जीवनचरित्र त्याच्यात. असं. तुम्ही आता ज्याचा उल्लेख केला की तुम्ही पेन्सिल ड्रॉइंग, अप्रुव्हल आलं, मग इंकिंग आलं, मग कलरिंग आलं, कन्सिस्टन्सी आली, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या खऱ्या. पण त्याच्यामध्ये जे रंग भरता तुम्ही, ते रंग कुठचे वापरता? ते फोटो इंक म्हणून पूर्वी मिळत असत. फोटो कलर बघा, ते फोटो. पेपर टाकले की कलर, हो, हो. ते पूर्वी होतं. त्यानंतर त्याच्या इंक सुरू झाल्या, हां. तर तेच कलर आम्ही वापरतो. कारण ते प्रिंटिंगच्या अगदी जवळची होती. बर. आपण जे देऊ ते 100% येत नाही, म्हणजे 80% येतं. कारण कुठल्या पेपरवर छापलं गेलं तेही ॲब्सॉर्ब करतं ना बरंच. बरोबर.
म्हणून तुमचा जो रिझल्ट आहे, जितका चांगला पेपर असेल तितका रिझल्ट अगदी जवळपास जातो. पण पेंटिंग बघून अरे हे असं आहे काय, असं म्हणजे पेपरची सगळी असं ते सगळं असतं तंत्र. आता प्रिंटिंग जो प्रकार आहे हा आपल्या हातात नाही आहे. आणि आता तर ते जास्त ऍडव्हान्स होत चाललेलं आहे, अगदी अगदी तरी देखील तुम्हाला तो रिझल्ट पूर्ण नाही मिळत. नाही मिळत. बर, मग पोस्टर कलरही तुम्ही वापरता तुमच्या त्या सगळ्या पॅलेट्स आता वगैरे poster बघितल्या, color. तर ते पोस्टर कलरने तसा इफेक्ट देता येतो? नाही, आम्ही ज्या वेळेला ब्लॅक इंक बॉर्डर असते ना त्यावेळेला ते फोटो कलरच वापरावे लागतात. हो. हां, बर. कारण पोस्टर कलरने ते बंद हे बंद होईल, बंद होईल. बर बर. मग तुमचे काही पेंटिंग्स मी बघितले आता, तर त्याला कलरिंग केलेलं आहे, तर तुम्ही पोस्टर पोस्टर कलर, कलरने केलं. मग ते दशावताराचा जो, येस, ते कॉमिक म्हणून छापलं जाणार नाही, हा हा हा, ते पेंटिंग म्हणून छापलं जाणार आहे. अरे वा. हां, तर ते म्हणजे ते गाथा मंदिरासाठीच केलेलं आहे. बर, ते तिथे तुम्ही पोस्टर कलर पोस्टर वापरलेले कलर पूर्ण? अप्रुव्हलसाठी. ओके. आणि अप्रूव्ह झालं की मग ऑइल कलर. अच्छा, मग तेच तेच तुम्ही ऑइल मध्ये करणार? यस, वा, खूप मेहनत आहे म्हणजे त्याच्यामध्ये. आहे, पण आपल्याला समाधानही तेवढंच आहे. म्हणजे गाथा मंदिरामध्ये आपली चित्र वो लागणार तो आहे. उसकी त्यांच्या इच्छेने, बरोबर. त्यांच्या इच्छेशिवाय नाही काही होत. हे तुम्ही असं सारखं सारखं त्यांची इच्छा हे जे म्हणताय, तर ह्या सगळ्या महाभारत आहे, रामायण आहे, ही सगळी चित्र काढून किंवा त्यांचा अभ्यास करून तुमच्यामध्ये झालेला बदल आहे? अर्थात चित्र काढूनपेक्षा त्यांचं जे वाचन झालं, अर्थातच. नुसतं भागवत वाचलं ना तरी मला असं वाटतं की तुम्ही म्हणाल की देव आहे का नाही हे डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे. नुसतं भागवत वाचा. बर. इतकं ते प्रेममय आहे, हां. इतकं ते समाधानकारक आहे हम्म. की तुमच्या डोक्यात हे येणारच नाही की देव नाहीच. बर. म्हणजे इतक्या डिटेल्स जे ते वर्णन जे आहे ना, हम्म. तर हे असं नाही होणार. म्हणजे भागवत म्हणजे खऱ्या अर्थाने मी तुम्हाला विनंती करीन, तुम्ही भागवत वाचा. बर. म्हणजे खऱ्या अर्थाने तुमच्या लक्षात येईल की आपण आत्तापर्यंत काय केलं. काय केलं. हां, बरोबर. कारण शेवटी मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट काय आहे, हम्म. म्हणजे उत्कृष्ट पेंटिंग करणं हा एक जगण्यातला एक भाग आहे. उत्कृष्ट गाणं म्हटलं, उत्कृष्ट पेंटिंग केलं, पण पुढे काय? पुढे काय, हा जो भाग आहे, जगण्याचा अर्थ समजण्यासाठी करेक्ट, जो भागवत, जो भाग आहे तो भागवतच. वा वा वा. दिलीप कदम सरांशी आपण बोलत असताना तुमच्या एकंदरीत लक्षात आलं असेल, वाचनामुळे माणसाचं मन किती समृद्ध होतं, विचार समृद्ध होतात, आणि या समृद्धतेतूनच आपण एक वेगळी उत्तुंग अशी कलाकृती बघू शकतो. दिलीप सरांना आजपर्यंत अनेक पारितोषिकं मिळालेली आहेत. बेस्ट रँक अवॉर्ड तर आहेच 1975चं. त्याबरोबरीने अमर चित्रकथेचंही वेगळं अवॉर्ड मिळालेलं आहे. मला सगळ्यात महत्त्वाचं फादर ऑफ इंडियन कॉमिक्स अवॉर्ड तुम्हाला मिळालेला आहे. त्याचं कौतुक जास्त वाटतं. फादर ऑफ इंडियन कॉमिक्स हे जे अवॉर्ड आहे ते कशाबद्दलचं होतं, तर ते तुमच्या आजपर्यंतच्या कामाचं, त्याची वेगळं काही सांगण्याची गरज नाहीये. पण हे मिळालं त्यावेळेला तुमची भावना काय होती? अगदी समाधान ज्याला म्हणतात, ह्याच्या पलीकडे काय नाही. म्हणजे मी करायला काय आलो आणि मी ते मिळवलं की नाही Yes. याचं ते
पूर्णविराम नव्हता, पण स्वल्पविराम होता. तिथून पुढे परत प्रवास अगदी आहेच तो चालू तुमचा. तुमची सोलो एक्झिबिशन झालेली आहेत, म्हणजे एकल चित्र प्रदर्शन. तर ती एकल चित्र प्रदर्शनामधले विषय तुम्ही काय काय निवडले होते? जसं मी मगाशी आपण याच्याबद्दल बोललो होतो, मधुराधिपते. तर मी त्याविषयी प्रदर्शन जर करायचंच तर फक्त भगवंताचंच करावं, ह्याच्यापेक्षा पलीकडं. कारण का माहिती आहे का, मला म्हणजे कृष्ण 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 जे आहे हे सगळं जे भागवत वाचलं आणि मी ठरवलं की जर माझ्या हातून काही होणारच असेल, आपल्या धंद्याच्या कामाव्यतिरिक्त जो वेळ आहे तो भगवंताच्या शिवाय आपण दुसरा विचारच करता कामा नये. ह्याच्या या भावनेतून फक्त कृष्णाच्या पलीकडे मला पेंटिंगच करायचीच नाही आहेत. म्हणजे तुम्ही ठरवलं तरी होणार नाही? नाही, होईल ना. आता एखादा विषय जो असतो की नाही, असा आहे, तुम्ही एका रस्त्याने चाललाय वारीत आणि लोणंदपर्यंत पोचला. लोणंदच्या उत्तरेकडे सातारा आहे. कोण जर म्हटलं की आपण सातारला जाऊन येऊ, सातारला जायला हरकत नाही, पण माझ्या लक्षात आहे की मला संध्याकाळी परत जाग्यावर यायचंय आणि जायचं वारीला, कारण तुमचा मार्ग तो ठरलेला आहे. यस. तर तसं ते आहे की दुसरी ऑर्डरची कामं येतातच, पण त्याच्यात तेवढा जीव रमत नाही जेवढा आपण ह्याच्यासाठी जे करू. म्हणजे तुमचा कृष्ण जो आहे तो तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बघितल्यानंतर त्याच्यात एक वेगळाच आनंद आहे, पण आहेच जो तुम्हाला मिळालेला आहे तो तुम्ही तुमची चित्र बघणाऱ्यांनाही देताय. अगदी. मी तुम्हाला एक उदाहरण फक्त सांगतो. मी कृष्णाची आत्तापर्यंत हजारो चित्र, अगदी हजारो इलिस्ट्रेशन केलेली, पण कृष्ण आला त्याच्यात हे मला कधी कळतं, मला जाणवतं की आता तो आला. जाणवतं. अरे वा. तोपर्यंत मी एकदा खोडलं, दोनदा खोडलं, परत केलं, नाही आला तर परत मी थांबतो आणि मग हातपाय करायला घेतो. मी केलं ही भावनाच नाही. वा. त्याचं येणं झाल्याशिवाय आणि त्यावेळेला मी उपस्थित नाही आहे हे परत लक्षात ठेवा. नंतर माझ्या लक्षात येतं की आले महाराज. वा. तर हे त्यातलं सिक्रेट आहे. लोकांना जर खरंच माझा कृष्ण आवडत असेल तर त्याच्या पाठीमागचं सिक्रेट एवढंच आहे की मला तो नंतर कळतो की आला. हो, तो तुमच्या चित्रात येतो. तुम्ही या सगळ्या प्रवासातून आता काहीतरी वेगळ्या मार्गाने जाणार आहात. म्हणजे तुम्ही तुमची वाट ठरवलेली आहे. तुम्हाला काहीतरी नर्मदा परिक्रमा करायची आहे, तिथे जाऊन सेवा करायची आहे. तुमची चित्र थांबणार नाही आहेत, चित्रांचा एक वेगळा प्रवास सुरू होणार आहे. त्याच्याबद्दल जरा तुम्ही थोडंसं सांगा. काय, मी जेव्हा नर्मदा परिक्रमा 2014-15 केली, तो 3600 किलोमीटरचा प्रवास आहे. तो पायी केला आणि ते झाल्यानंतर माझं फार 16-17 किलो वजन कमी झालं होतं. कारण जे मिळेल तेच घ्यायचं आहे, जिथं जागा मिळेल तिथंच झोपायचं आहे. आपलं जे सुस्थितीचं जे आयुष्य आहे ते नेमकं आपण भगवंतासाठी काय करू शकतो. नर्मदा परिक्रमा तर नर्मदा मैया जी आहे ना, तिची ओढ झाल्याशिवाय ती तुम्हाला बोलवत नाही. तर हे मला चितळे माईंच्याकडून समजलं होतं आणि ते मी एकदा दोनदा 10 वेळा ऐकलं आणि मी ठरवलं आपल्याला परिक्रमा करायची. आणि परिक्रमा केली मी. सुदैवाने ती पूर्ण झाली, व्यवस्थित झाली. आणि नंतर म्हणजे तिथून परत यायची इच्छा नाही होत. नाही, अजिबात नाही.
म्हणजे परत आपण नरकात चाललेलो आहोत ही भावना तयार होती. हम्म, हम्म. त्यामुळं आता म्हणजे अनेक वेळा मला असं वाटलं की आपण नर्मदा काठावर एक झोपडी टाकावी हम्म, हम्म. आणि जे कोणी परिक्रमावासी तिथून त्या रस्त्याने जे जाणार आहेत हम्म. त्यांची सेवा करावी. बर. सेवा म्हणजे काय, त्यांचं अन्न पाणी काय वस्त्र आपल्याला जितकं देता येईल. हा, हा. परमेश्वराने आपल्याला आत्ता तरी काही कमी केलेलं नाही. बरोबर. तर सेवा फक्त त्यांची मनोभावे सेवा. हम्म, ते LIC एजंट जसे असतात की नाही हम्म. तसं आपण ती झोपडी टाकली की LIC एजंट होतो. होय, म्हणजे भाव असा आहे हम्म. तुमच्याकडे परिक्रमावासी जेवला की त्याच्यातला एक बारीकसा तुकडा तुमच्या वाट्यावर जमा होतो. बर. म्हणजे हे कशासाठी करायचं, हम्म. पुण्यच मिळवायचं आहे तुम्हाला, सेवा कशासाठी करताय तुम्ही, हो. म्हणजे काहीतरी कारणच आहे ना. म्हणजे आपल्याकडे जो अध्यात्माचा भाग आहे हिंदू संस्कृतीतला Yes. तोच मुळात त्या पद्धतीने तुम्हाला शिकवत असतो. Yes. आणि मला असं वाटतं की महाभारत आहे, भागवत सगळं आहे, ते. ही सगळी कॉमिक्स करता करता तुमच्यात झालेला तो एक वेगळा बदल आहे असं मला वाटतं. चित्रकार म्हणून तुम्ही थांबणार नाही आहात तिथे, हे मात्र नक्की. महत्वाचं आहे असं मला वाटतं. कारण तुम्हाला तिथे येऊन होणारच. भेटणारा प्रत्येक माणूस हा एका वेगळ्या कॉमिकच्या रूपानं तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवणार आहात. नक्की नक्की हे नक्की. अगदी. रंगा येईओच्या माध्यमातून आज आपण दिलीप कदम सरांना भेटलो. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे विचार जाणून घेतले आणि या विचारातून केवळ रंगाशी न खेळता अध्यात्माशी खेळणारे दिलीप कदम सर आज आपल्याला भेटले. कसं होतं की चित्रकार वेगवेगळ्या पद्धतीने आपण जाणून घेतो आहोत. ही जाणीव आणखीन वेगळी झालेली आहे. कारण रंग तर आहेतच, रेषा आहेत, कागदही आहे, अगदी पोर्ट्रेटचंही बघतो आहोत त्यांची, पण तरी देखील त्याच्या पलीकडे जाऊन एक वेगळा चित्रकार आपल्याला मिळालेला आहे. तो सापडत नाही आपल्या हाताला, कारण त्यांनी ना कॉमिक्स काढलेले आहेत आणि ही कॉमिक्स आपण वाचतोय, पुढे जातोय, मोठे होतोय, त्याच्यातून आपली नवी पिढी जी येणार आहे त्यांना समृद्ध करण्यासाठी ही कॉमिक्स आपल्याला मदत करणार आहेत. कारण त्यांच्यापर्यंत खऱ्या अर्थानं महाभारत, रामायण, भागवत पोहोचवायचं असेल तर ही कॉमिक्स त्यांच्या हातात देणं आणि त्यांना मोबाईलपासून लांब ठेवण्यासाठी मात्र ही अत्यंत उपयुक्त गोष्ट आहे. मला असं वाटतं की हे कॉमिक्सचं श्रेय आहे आणि दिलीप कदम सरांसारखे आणि अनेक कॉमिक्स चित्रकार तयार व्हावेत, त्यातूनही वेगळ्या पद्धतीने या विषयाला वाहून घेणारी चित्रकारांची एक फळी तयार व्हावी आणि त्यांच्यामधला हा कृष्ण, त्यांच्यामधला हा भक्तिभाव वेगळ्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचत राहावा, नव्या पिढीपर्यंत पोहोचत राहावा, यासाठी रंगा येईओ दिलीप कदम सरांना खूप शुभेच्छा देत आहे आणि आमच्याशी संवाद साधल्याबद्दल कदम सर खूप खूप आभार. अगदी आनंद आहे, आनंद.